तर आपण आज 2 मे 2 मे म्हणजे 2024 ही वेळ आपण घेऊया आता दुपारी 2:40 ची वेळ घेऊया आपण. दुपारी 2:40 जन्म आहे, बरोबर. तर आता 2:40 जन्म आहे, तर हे बघण्यासाठी आहे ना तुम्हाला 35 नंबर पानावर या. पान नंबर 35. तुम्हाला ज्यांच्याकडे पंचांग आहे त्यांनी तिथे बघा, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी आपलं व्हॉट्सअपवर मी जो पाठवलाय त्याच्यावर नंबर आला असेल, पान नंबर 35. तर तिकडे आता तिथे आल्यावर बघा तुम्हाला एक असं दिसेल 2026 समय प्रांत काल नंतरचे, प्रांत काळानंतरचे, आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये असेल समय सायंकालानंतरचे. तर 2 मेच्या इथे बघा तुम्हाला राशी आहे, नाही समजलं तर लगेच विचारा, म्हणजे मी तिथेच थांबून लगेच पुन्हा रिपीट करेन. आता तिकडे राशी दिल्यात, मे महिना लिहिलाय, त्याच्या पुढे राशी लिहिल्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. आता प्रांत कालाचे म्हणजे काय, तर आता मेष राशीच्या खाली लिहिलंय बघा 0-6 आणि 1 लाईन आणि 49. म्हणजे काय, तर सकाळी 6:49 ते संध्याकाळी 5:26 पर्यंत काय, हे कन्येचे. 5:26 नंतर काय होते, संध्याकाळ. त्यामुळे संध्याकाळ ते तर पहाटे 5 वाजेपर्यंत आपली हे टायमिंग आहे. आता जो इथे जो टायमिंग दिलाय की मेष लग्न आणि 2 तारीख आणि त्याच्या पुढे 6:49, तर 6:49 ला काय झालंय, मेष रास संपली आहे. ते ही संपलेली वेळ आहे, चालू वेळ नाही. आता मेष राशी कधी चालू झाली, पहाटे 5 वाजता, आणि ती संपली किती वाजता, सकाळी 6:49 मेष रास संपून वृषभ रास लागली. तर वृषभ रास किती वाजता संपते, 8:49. आणि तिकडनं 8:49 दुसरी रास कोणती चालू होते, मिथुन. बरोबर. आता मिथुन रास संपते कधी, 11:02 आणि रास चालू होते कर्क रास. तर कर्क राशी कधी संपते, 1:44 आणि कोणती रास लागते, सिंह रास. आता सिंह राशी कधी लागते, 1:14 आणि ती संपते कधी आहे, 3:21. लक्षात घ्या. आणि आपल्या इथे बाळाचा जन्म झालाय 2:40. दोन म्हणजे वाजून किती रास येईल, कर्क येईल की सिंह येईल, कोणते रास येईल. सिंह. हा बरं, सिंह रास येणार. सिंह येईल. का तर कन्या राशी 1:14 संपली आहे आणि सिंह रास लागली आहे, आणि ती संपते कधी, तर 3:21. त्यामुळे बाळाचा जन्म हा कधी आहे, 3:21 आधी आहे. म्हणून आपल्याला कोणती रास लागते, सिंह रास. म्हणून कोणतं येत आहे, तर हे लग्न झाला. एक लक्षात घ्या, आता जे आपण काढलंय ते सिंह लग्न झालंय, रास ही चंद्रावरनं येते. म्हणून इथे पहिल्या स्थानावर काय येणार, पहिलं जे स्थान असतं ते लग्न स्थान असतं. म्हणून इकडे आपण लिहिणार 5 अंक, का तर सिंह रास आहे म्हणून.
त्याच्या पुढे येणार 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4. तर इथे येणार सिंह रास. कोणतं लग्न आहे? सिंह लग्न. 2:40ला ज्या बाळाचं लग्न झाला तर ते काय झालंय? सिंह लग्न झालं. बरोबर. आता त्याच्या खाली बघा, तुम्हाला अजून एक कोष्टक दिसतंय. ह्याच्या खाली एक कोष्टक दिसतंय. तर तिकडे बघा रवी आहे. 2 नंबरवर रवी आहे. तर रवी काय? 0:00 17 कला नाही, शून्य राशी. आता तिकडे 0:00 येतं, ह्याचा अर्थ मेष रास. कारण इथे सगळ्या ह्या राशी भोगलेल्या आहे. म्हणजे मागची रास आहे म्हणून, आणि पुढच्या राशीत ते काय असतात? गती करत असतात. तर ज्यावेळी ती राशी भोगल्यानंतर त्या राशीचा अंक इथे येतो. आता 0:00 म्हणजे काय? मेष राशी. म्हणजे रवी आता कुठे? मेष राशीमध्ये आहे. 17 कला 23 17:23 कला आणि 19 विकला एवढं काय केलंय? रवीनी रास भोगलेली आहे. म्हणून रवी हा कोणत्या ह्याच्यात जाणार? तुमचा रवी हा जाणार मेषेत. तर मेष कुठे आली? भाग्यात. म्हणून इकडे काय येणार? रवी. इथे आपण लिहिणार रवी, कारण मेषेत रवी आहे. मॅडम हे नाही कळलं. खाली तुम्ही दुसऱ्या कॉलमला आलात का? खाली बघा रवी, चंद्र, मंगळ असं लिहिलंय. तिथे बघा. जिकडे आपण आता लग्न काढलं ना त्याच्या खालीच बघा सगळे ग्रहांचे कॉलम आहेत. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु असे प्लुटो पर्यंतचे लिहिलेले आहेत. तर रवीच्या इकडे 2 नंबर जो लिहिलाय म्हणजे मे महिन्यातला 2 तारीख. तर तिकडे बघा रवीच्या खाली लिहिलंय 0:00 17:23 कला आणि 19 विकला. आता जे 17 आहेत ना ते अंश आहे. आता तुम्ही म्हणाल अंश का? कारण ही एक रास असते, ही 30 अंशाची असते. कारण आपलं अक्षवृत्त आहे हे किती आहे? 360 अंशाचं एक अक्षवृत्त असतं. आणि त्या 360 अंशाला तुम्ही 30 भागलं तर उत्तर येतं 12. त्याच्यामुळे 12 राशी पडतात. आणि प्रत्येक रास ही किती अंशाची असते? 30 अंशाची एक रास असते. ज्यावेळी इथे रवी 30 अंश भोगून पुढे जातो तर त्यावेळी त्याची रास ही बदललेली असते. म्हणून 1 ते 30 अंशापर्यंत हे राशी एक रास भोगत असतात. तर आता रवी कोणत्या राशीवर? 17 अंशावर आलाय. म्हणजे रवी आता 13 दिवसांनी रास बदलला. रवी काय करतो? 1 महिन्याला 30 अंश भोगतो. म्हणजे रोजचं 1 अंश हे रवीची गती आहे. समजलं हे? कन्फ्युज आहात का काही? तर रवी गेल्या महिन्यात किती तारीखला त्यांनी राशी बदलली होती? 15 एप्रिलला रवी कुठे आला होता? मेषेत. बरोबर. आज किती आहे? 2. म्हणजे 15 आणि 2 किती झाले? 17. म्हणजे बरोबर ना? रवी 17 अंशावर आज आहे. म्हणून रवी कुठे आला? मेषेमध्ये. आता त्याच्या पुढे बघा चंद्र आहे. चंद्राने काय केलंय? तर 6 राशी भोगल्या. म्हणजे चंद्र कुठे? तुळेमध्ये 20 अंश 27 कला आणि 30 विकला. म्हणजे 6 राशी ह्या कुठे झाल्या आहेत? चंद्राने भोगल्या. आता चंद्र हा उद्याला कुठे जाणार? तुळेमध्ये, वृश्चिकेमध्ये जाणार. पण आता कुठे चंद्र? तुळे. कारण त्यांनी 6 राशी भोगल्या. म्हणून ह्या जातकाचा रास कोणती आली? तुळा रास. म्हणजे आपण बोलताना काय बोलणार? सिंह लग्न तुळा राशी. या जातकाला काय मिळालं? तर सिंह लग्न आणि तुळा राशी हे ह्याला मिळालं. आणि त्याचं नाव कशावरून ठेवणार आपण? ह्या तुळा राशीवरनं आपण त्याचं नाव ठेवणार. आता मंगळाचं सुद्धा बघा.
मंगळाने काय केलंय तर 11 राशी भोगल्यात. 11 राशी भोगून 22 अंश आणि 55 कलावर आहे. म्हणजे काय, आता मंगळाने 11 राशी भोगल्यात म्हणजे 12वी रास कोणती आली, मीन. तर 12वी रास मीन म्हणजे कुठे आला मंगळ, षष्टात आला. मंगळ हा षष्टात आला. आता बुध, बुधाचं सुद्धा बघा, 0 0 अंश, 0 राशी 3 अंश 38 कला. 0 म्हणजे काय मी सांगितलं, मेष. म्हणून बुध सुद्धा कुठे आला, भाग्यात. एक लक्षात ठेवायचं की रवी जिकडे असतो, आता तुम्हाला एक अजून एक गोष्ट म्हणजे एक सांगते की एखाद्याची पत्रिका चुकीची आहे की बरोबर आहे हे तुम्ही कशावरून समजू शकता माहितीये, ज्यावेळी रवी ज्या राशीत असतो त्याच्या बरोबर शुक्र आणि बुध असतात. आता इकडे बुध आहे ना, आता इकडे तुम्हाला शुक्र आलेला मिळेल किंवा शुक्र मागे गेलेला मिळेल. म्हणजे रवीच्या पुढे मागे शुक्र आणि बुध असतात. तर एखाद्याची पत्रिका ही परफेक्ट आहे की उगाच आपली परीक्षा घ्यायला म्हणून आलेले आहे, तर पहिले इथे लक्ष द्यायचं रवीच्या बरोबर शुक्र बुध आहेत का मागे पुढे, तर समजायचं पत्रिका ही बरोबर आहे. आता बरेच वेळा काय करतात लोक, आपली परीक्षा घ्यायला सुद्धा येत असतात तर असे शुक्र 2 घरं सोडून दिलेले असतात किंवा 3 घरं, तर ती पत्रिका चुकीची. म्हणजे ही उगाच काहीतरी धातून मातून बनवून तुमची परीक्षा घ्यायला येणारे असतात असे जात. तर तसं नसतं. तर बुध आणि शुक्र हा रवी बरोबरच असतात का, तर बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह आहे. आता ते मी अंतर्ग्रह वगैरे एवढं घेतलं नाही मी, कारण ते आपलं आपण मोस्ट ऑफ हे म्हणजे विषववृत्त, अक्षवृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त हे आपण शिकलेलो आहे भूगोलमध्ये. फक्त त्याच्या अक्षवृत्तानुसार आपल्याला हे ग्रह असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जन्मस्थान हे माहिती हवं असतं, तेव्हा आपली पत्रिका परफेक्ट बनते. जन्मस्थान आपल्याला माहिती पाहिजे, जन्म वेळ माहिती पाहिजे. तुमच्याकडे ते नसेल आणि फक्त तारीख असेल तर तारीखने तुम्ही फक्त चंद्र कुठे आहे हे काढू शकता आणि चंद्रानुसार तुम्ही त्याचं मन कसं असेल ते तुम्ही त्याला प्रिडिक्ट करू शकता. पण संपूर्ण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला जन्मवेळ, जन्म ठिकाण म्हणजे डीटीपी तुम्हाला माहिती पाहिजे, डेट टाइम प्लेस. आता गुरु बघूया, गुरुने काय केलंय तर 2 राशी भोगून 24 अंश आणि 50 कला. तर 2 राशी भोगल्या म्हणजे तिसरी रास कोणती आहे, मिथुन. म्हणजे गुरु कुठे, मिथुन राशी. शुक्र बघा, शुक्र बरोबर वृषभेत आला. शुक्राने काय केलंय, मेष रास भोगली आहे आणि 15 अंश आणि 16 कलांवर आहे. म्हणजे मेष रास बघून शुक्र कुठे, वृषभेत. बघा आला ना, बुध, शुक्र आणि रवी हे तिन्ही ग्रह असेच मागे पुढे तुम्हाला मिळणार. कधी कधी बुध पुढे गेलेला असतो, शुक्र रवी बरोबर असतो, पण मोस्ट ऑफ बुध रवी हे जास्त एकत्रच असतात. क्वचित एखाद्या वेळी बुध हा पुढे जाऊन शुक्राबरोबर रवी आला तर त्यावेळी हे असं होतं. वर्षातून एखाद्या दिवशी शुक्र हा रवी बरोबर येतो. आता शनी, शनीच्या इकडे बघा, 11 राशी पूर्ण, 15 अंश 2 कला. आता रवी शनीने 11 राशी पूर्ण केल्यात म्हणजे शनी कुठे, मेषेमध्ये. म्हणजे बघा इकडे आले शनी, म्हणजे शनी आलाय अष्टम स्थानामध्ये, काय आले, शनी महाराज आले. आता राहू, राहूने काय केलंय तर 10 राशी भोगून 12 अंश आणि 35 कलांवर 10 राशी भोगल्या म्हणजे मकर रास भोगून आता राहू कुठे, कुंभेमध्ये. म्हणजे राहू कुठे, सप्तमात. आता राहू सप्तमात आहे तर एक लक्षात ठेवायचा, राहूच्या समोर बरोबर केतू येतो. म्हणजे राहू इथे असला तरी केतू इकडे येणार, कारण हे एकमेकांना पूरक आहेत. म्हणून ते ज्या घरात असतात त्याच्यापासून 7व्या घरामध्ये हा केतू दिसणार. म्हणून म्हणून लग्नी काय आलं,
केतू आला. आता हर्षलने काय केलंय, एक रास भोगली आहे. एक रास भोगून 6 अंश 6 कला, म्हणजे हर्षल कुठे आला, वृषभ, म्हणजे इथे हर्षल आहे. त्याच्यानंतर नेपच्यूनने काय केलंय, तर 11 राशी भोगून 9 अंश 4 कला, म्हणजे नेपच्यून सुद्धा कुठे आला, 12व्या स्थानात, म्हणजे कुठे आला, अष्टमामध्ये. त्याच्यानंतर प्लुटोने काय केलंय, 9 राशी भोगलाय आणि 10 अंश आणि 54 कलेवर आहे, म्हणजे 9 रास भोग, म्हणजे धनुरास भोगून प्लुटो कुठे, मकर, म्हणजे मकर रास कुठे आली, षष्टा. बघा, म्हणजे ह्या मुलाची ही पत्रिका तयार झाली. कोणाला काही शंका आहे का, की पुढे जाऊया आपण. ते अष्टमात आणि असं तुम्ही बोलता त्याचा अर्थ काय आहे? अष्टम स्थान काल आपण शिकलो ना, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश आणि द्वादश, म्हणजे वेगळे भाव. तर अष्टम स्थान म्हणून त्याला अष्टमात बोलतात. हा सप्तमात, षष्ठात, तृतीयात, दशमात, अज्ञात, तिथे एकादश स्थान बोलतात आणि लाभस्थानही बोलतात. आणि हे वीर्य स्थान, हे लग्न स्थान. काल आपण शिकलो ना हे सगळं सकाळ. तर आता आपण इथपर्यंत त्याची राशी आपण सगळं काढली. आता आपल्याला आता 34 नंबरवर या तुम्ही. तर 34 नंबरवर आलात. 34 नंबरवर बघा, खाली तुम्हाला दिलंय पराभव नाम संवत्सर असं दिलेलं आहे. बरोबर, म्हणजे आता आपलं कोणतं संवत्सर चालू आहे, तर पराभव. आणि काय चालू आहे, उत्तरायण, ग्रीष्म ऋतू, हे सुद्धा आपण त्या दिवशी शिकलोय. आणि ऋतू कोणता, ग्रीष्म ऋतू चालू आहे. तर त्याच्या खाली बघा ती आणि वार. ती वार म्हणजे काय, तिथी आणि वार, म्हणजे आजची तिथी एक दिली, एक म्हणजे काय, तर प्रतिपदा. तर ह्या मुलाची तिथी काय, प्रतिपदा. म्हणून आता आपण पूर्ण पंचांग लिहितोय. हा मुलगा कोणत्या तिथीला जन्माला आला, तर प्रतिपदा. आता ही कोणती प्रतिपदा आहे, कोणती प्रतिपदा आहे सांगेल कोण, त्या दिवशी शिकवलं होतं मी. पहिल्या दिवशीच मला आपण हे घेतलं होतं ना, ही कृष्ण पक्ष आहे की शुक्ल पक्ष आहे, ही प्रतिपदा. कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष, ही कृष्ण पक्षाची प्रतिपदा आहे. त्याच्यानंतर नक्षत्र कोणतं आहे, विशाखा. बघा खाली लिहिलंय बघा, नक्षत्र आणि कला, म्हणजे वेळ आणि मिनिट असं दिलेलं आहे. तर पण इथे विशाखाच्या इकडे काय दिलंय, अहोरात्र, म्हणजे पूर्ण सकाळी 5 वाजेपर्यंत ची कोणतं नक्षत्र आहे, विशाखा. म्हणून ह्या मुलाचा जन्म कोणत्या नक्षत्रावर झालाय, विशाखा नक्षत्रावर.
नक्षत्रावर झालेला जन्म. आता योग, योग त्याच्या पुढे बघा दिले योग, आणि तो योग किती वाजूस्तर आहे? 21:45. आता 21:45 म्हणजे तुम्ही कसे मोजणार? आपल्याकडे बघा, आपण घरी आपण बोलताना असं बोलतो की दुपारी 12 नंतर 1, 2 असे आपण बोलतो. पण व्यवहार ज्ञानामध्ये तुम्ही रेल्वेचं तिकीटही काढलं तर बघा, रेल्वेच्या तिकीटवर असं नसतं की दुपारी 3ची ट्रेन आहे, असं नसणार. तर 15. 15 असं लिहिलेलं असतं. म्हणून आता हे 21:45 म्हणजे हा योग पर्यंत व्यतिपात संध्याकाळी किती? रात्री 9:45. हा, रात्री 9:45 हा व्यक्तिपात आहे. म्हणजे इथे योग येणार व्यतिपात. त्याच्यानंतर करण, करण आपले 2 असतात. म्हणजे करण हा कसा असतो? तिथीचा अर्धा भाग हा एक करण. तिथी ही 12 अंशाची एक तिथी असते आणि 6 अंशाचा एक करण असतो. म्हणजे दिवसाला 2 करण असतात, दिवाकरण आणि रात्रीकरण. तर आता इथे बघा, दिवाकरण आहे, बाल आहे, पण तो किती वाजूस्तर आहे? 11:50 पर्यंत आहे. आणि आपल्या बाळाचा जन्म कितीचा आहे? 2:40 म्हणजे आपला कोणतं येणार? कौलव. कोणतं येणार? कौलव येणार. त्याच्या रात्रोकरण म्हणून लिहिलेलं आहे बघा बाजूला, 24:50 म्हणजे रात्री 12:50 हा कौलवकरण आहे. म्हणून 11:50 नंतर आणि रात्रीच्या 12:50 मध्ये बाळाचा जन्म आहे, म्हणून त्याला करण येणार कौलव. आणि वार कोणता आहे आज? शनिवार. वार कोणता आहे? शनिवार. तर ही काय झाली तुमची ठोकळा कुंडली. ह्याला बोलतात ठोकळा कुंडली. त्यावेळी आपण बाळाचं नाव काढायला जातात तर ते देवळातले गुरुजी आपल्याला हे असंच काढून देतात. तर ते असं आहे. आता आपल्याला बघायचंय त्या बाळाचं नाव काय येतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला पान नंबर 8 वर या. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी व्हॉट्सअपवर मी ही 2 पानं टाकली आहेत, ती बघा. आता त्याच्या आधी त्याच्या आधी जरा 1 मिनिट 34 पानावर या. 34 पानावर या तुम्ही. पान नंबर 34 बघितलं. आता पान नंबर 34 ला बघा, आपण जिकडे हे सगळं लिहिलंय ना त्याच्या खालीच बघा एक छोटा कॉलम आहे, चंद्र नक्षत्र चरण समाप्ती भारतीय प्रमाण वेळेत असं लिहिलेलं आहे बघा. चंद्र नक्षत्र चरण समाप्ती भाप्र म्हणजे काय? भारतीय प्रमाण वेळ. तर तिकडे पुढे लिहिलंय बघा विशाखा. विशाखाचं पहिलं चरण आहे ना 11:13 संपले. हे सगळे संपलेले, चालू नाही. म्हणजे पहिलं चरण त्यांचं 11:13 संपलंय. आणि दुसरं चरण कधी संपतंय? 5:51. आणि आपल्या बाळाचा जन्म आहे 2:40. म्हणजे विशाखा चरणातलं दुसरं चरण. म्हणजे एका नक्षत्रामध्ये तुम्हाला 9 चरण असतात. तर एका याच्यामध्ये 9 चरण असतात एका राशीमध्ये. ते कसे असतात? नक्षत्र 2 किंवा 2.25 नक्षत्रांचं एक रास, अशी ही 30 अंशाची एक रास बनते. तर त्याच्यामुळे इथे विशाखा चरणचे दुसरे चरण म्हणून लिहिताना इथे काय लिहायचं? दुसरे चरण, विशाखाचे दुसरे चरण असं लिहायचं. आता तुम्ही अवकडा चक्रावर या. पान नंबर 8 वर या. आलात पान नंबर 8 वर?
तर पान नंबर 8 वर बघा, तुळा राशी आहे. सगळ्यात खाली बघा, इथे तुळा राशी दिलेली आहे बघा, ते तुळा राशी आहे. ते हे वरती त्याचे अंश हे आहेत, नक्षत्र आहेत. तर तुळा राशीमध्ये कोणते नक्षत्र येतात? चित्राचे 2 चरण, स्वातीचे 4 चरण आणि विशाखाचे 3 चरण, अशी मिळून एक तुळा रास होते. तर ह्याचं कुठे आलं? दुसरं चरण आलं. आता दुसऱ्या चरणाला त्याच्या पुढे बघा, चरण अक्षर म्हणून लिहिलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे बघा, चरण अक्षर. चरण अक्षर म्हणून लिहिलंय. तर ह्याचं चरण अक्षर काय येतं? दुसऱ्या चरणावर तू. म्हणजे ह्या बाळाचं नाव कसं काय ठेवायचं? तर तू वर्ण ठेवायचं. तर तू वर्ण बरेच जण नाव म्हणून मग ती, तू, ते, ता, ती, तू असं आपण घेऊ शकतो. म्हणून नाम अक्षर काय आलं? ता, ती, तू. ही काय आली? त्याची बाळाची नाव ठेवण्याची अक्षर आली. समजलं? सोपं आहे, काही कठीण नाहीये नाव रूस काढणं. कळालं का? नाही मॅडम, रिपीट करा ना प्लीज. कुठून करू रिपीट? संपूर्ण काय कसं? नाही नाही, ते चरणाक्षरच्या आधीपासून. म्हणजे वेतिपात, कौलोश हे सगळं. हॅलो, फक्त आता पेज 8, 8वं पान. अच्छा, आठवत. आता आपण काय बघितलं? विशाखा नक्षत्र बघितलं. आता पान नंबर 34 वर आपण बघितलं बघा, विशाखा नक्षत्राच्या समोर 4 कॉलम दिले आहेत. तर जो पहिला कॉलम आहे विशाखा नक्षत्राचा, तो 11:53. एक मिनिट मी काढते, म्हणजे वाटल्यास तुम्ही काढा, म्हणजे पुन्हा रिपीट होईल. आता बघा, विशाखाचे चरण, विशाखा नक्षत्र आहे. तर पहिल्या कॉलम मध्ये दिलंय 11:13. म्हणजे इथे काय झालंय? विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण जे आहे ते पूर्ण झालंय आणि दुसरं चरण 11:13 चालू झालंय. आणि दुसरं चरण 11:13 चालू होऊन ते संपतंय कधी? 17:51. म्हणजे काय? तर संध्याकाळचे 5:51 हे चरण संपतंय, दुसरं चरण. आणि आपल्याला आपल्या बाळाचा जन्म आहे दुपारी 2:40. म्हणजे कोणत्या चरणामध्ये बाळ आलं? दुसऱ्या चरणामध्ये ना. त्याच्यामुळे विशाखा नक्षत्राचं दुसरं चरण आपण घेतलं. आता नाव ठेवताना बघा, नाव ठेवताना 8 नंबर पानावर या, अवकडा चक्र आहे तिकडे या. तर तिकडे बघा, विशाखा नक्षत्राचे 3 चरण ऑलरेडी तुम्हाला दिसत आहे. ते कशात आहे? तुळेमध्ये. आणि एक चरण कुठे गेलंय? विशाखाचं वृश्चिकेमध्ये गेलं. पण त्या बाळाचं दुसऱ्या चरणात जन्म आहे, म्हणून दुसऱ्या चरणाच्या इकडे बघा, साईटला तुम्हाला दिसतंय का सगळं? नक्षत्र, नाडी, आराध्य वृक्ष, दानदेवता, मुखदृष्टी, स्वाती, स्वामी तज्ञ, स्वामी तत्व संज्ञा, नंतर पीडा दिवस आणि चरणाक्षरे. चरणाक्षरे म्हणजे नाव ठेवण्याची, म्हणजे नाम ठेवण्याचं अक्षर. तर ते काय आलं? दुसऱ्या चरणावर तू आलं. आता तू वर्ण लोकांना एक नावं नाही सुचली, तर आपण ता, ती, तू, ते अशी 4 अक्षरांमध्ये हे नाव ठेवू शकतो. पण शक्यतो नाव ज्या चरणावर नक्षत्र आहे त्या चरणावरच ठेवावं. कारण ह्या चरणांच्या सुद्धा देवता आहे, त्या 4 चरणांच्या देवता आहेत. तर त्यामुळे तुम्ही ज्या चरणावरचं नाव ठेवतात ती देव म्हणजे ते नक्षत्र ऍक्टिव्ह होतं. कारण तुम्ही त्या नक्षत्राचं जे नाव आहे ते तुम्ही मुलाला बोलत राहतात आणि जितकं तुमचं जन्म नक्षत्र ऍक्टिव्ह होतं तेवढं हे आपल्यासाठी चांगलं असतं. त्याच्यामुळे जन्म अक्षरावरनच मुलाची नावं ठेवावी. आता आपण तिथी बघितली, आता प्रतिपदा आहे. प्रतिपदाचा सुद्धा देव आहे
योग आहे व्यतिपात, व्यतिपाताचा सुद्धा एक देव असतो. करण, कौलव, वार शनिवार, शनिवारचा शनी देवच असतो. पण ह्यांचे सगळ्यांचे दैवत असतात. आणि हे दैवत हे येण्यामागचं कारण काय, तर तुमची इकडे पत्रिका सगळी चांगली आहे. समजा ह्या पत्रिकेमध्ये काही दोष येत नाहीये, पण तरी ह्या मुलाला करिअरला प्रॉब्लेम आहे. तर ह्या करिअरला प्रॉब्लेम आहे, तर बरेच जण हा भाग बघतच नाही. तर तुमचं करिअर कुठे असतं माहितीये, ह्या हे पहिलं तर म्हणजे सॉरी रेकॉर्डिंग झाली नव्हती, मी पुन्हा रिपीट करते. तर आपल्या ह्या पत्रिकेमध्ये जो तिथी, नक्षत्र, योग, करण, वार हे जे 5 अंग आहेत, पंचांगाची ही 5 अंग बोलली जातात. आणि हे 5 अंग ही आपल्याला मेन आपल्यावर कार्यरत असतात. आणि ही प्रत्येक 5 ह्याची 5 तत्व आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण जी काल 5 तत्व बघितली, अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी, ही 5 तत्व जी आपण बघितले, ही 5 तत्व ह्या 5 गोष्टी ह्याच्यावर कार्यरत असतात. आणि त्यांच्या ह्या देवता असतात. आता योग किती आहेत, 27 योग आहेत एकूण. तर ह्या 27 योगाच्या 27 देवता आहेत. करण, करण हे टोटल किती आहेत, एकूण करण आहेत 12. तर त्याच्यातले 7 करण आपले ते चांगले आहेत, स्थिर आहेत. आणि बाकीचे 4 आहेत ते चर आहेत. ते नेहमी अमावस्येच्या आसपास येतात. तर ते करण काय आपल्याला काय असते, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा प्रतिपदा, चतुर्थी या अशा चुकीच्या वारी आल्या की तेव्हा तो दग्ध योग, विष योग असे तयार होतात. आणि पत्रिकेमध्ये ह्या गोष्टींकडे आपण बघितल्याच जात नाहीये. आपण फक्त हेच बघून बाकी तर करत असतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे पत्रिकेत काही प्रॉब्लेम नाही, तरी ह्याला का गोष्टी आहे, आपण रेमेडीज देतो बरेच वेळा. पण हा भाग बघितल्याच जात नाही. तर हा सुद्धा महत्वाचा आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा पत्रिकेमध्ये बघाव्या लागतात, की तुम्ही जो जन्म झालाय तो दिवस शुद्ध होता का, त्या दिवशी तुमचं इकडचं तिथी बिघडलेली नव्हती ना, किंवा तुमचं योग चुकीचा तर नव्हता ना त्या दिवशी. तर ते असेल तर तुम्हाला ह्याच्याही रेमेडीज कराव्या लागतात. त्या त्या देवतांचं तुम्हाला करावं लागतं. तर ते मी उद्याला थोडक्यात तुम्हाला ते करून सांगून देईल त्याचं तुम्हाला. पण ह्याच फक्त लेक्चर तर मी घेतला ना, तर 5 दिवस सुद्धा कमी पडतील इतका ह्याचा अभ्यास आहे. म्हणजे फक्त पंचांगाच्या ह्या 5 तिथींवर तरी मी शिकवायचं म्हटलं तरी 5 लेक्चर सुद्धा मला कमी पडतील. इतकी परफेक्ट, म्हणजे कुंडली सोडून आता तुम्ही जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्या पत्रिकेमध्ये हे करण कसे बसले होते आणि का त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडल्या, तर हे त्यांचं पंचांग सांगतं संपूर्ण. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला सुद्धा म्हणजे खूप हा लेंदी विषय आपला, पण आपण जितकं होईल तितकं मी कव्हर करणार ह्या सगळ्या गोष्टी. आपलं हे झालं ठोकळा कुंडली. आता काय अजून विचारायचंय का, अजून एखादी कुंडली मांडूया, अजून एखादी कुंडलीचा सराव करायचा का? हो मॅडम. कोणती वेळ घ्यायची, ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलाय का? मॅडम हीच कुंडली परत एकदा बघा ना. काय म्हणता? ही जी कुंडली
आम्हाला जमत नाही. ऍक्च्युली ना आज थोडं नेटचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे ते सारखं नेट जात आहे. जुनं पंचांग आहे, नवीन पंचांगाचा थोडा व्हॉट्सअपवरती तुम्ही जे जे क्लास मला घेतात ऐकायला आलं नाही काय म्हणताय, कारण नेट मध्ये मध्ये ना जाते. त्यात जरा इलेक्ट्रिसिटीचा जरा प्रॉब्लेम चालू आमचं असं सजेशन होतं की हीच कुंडली परत एकदा रिपीट करा डिटेल मध्ये, म्हणजे मग परत डोक्यात बसेल ते. हम्म. पुन्हा रिपीट करू. हो. जरा नेट इश्यू आहे, त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या. मध्ये मध्ये नेट हरकत नाही, जात हरकत आहे. नाही. चालेल. म्हणजे आजचं पुन्हा दुपारची 2:40 पत्रिका घेऊया. 2:40. पान नंबर 35. तर पान नंबर 35 वर आपण बघतोय की मेष लग्न हे 6:49 संपलंय आणि वृषभ लग्न चालू झालंय, ते संपतंय 8:49 आणि 8:49 मिथुन लग्न चालू होतं आणि ते संपतंय 11:02 आणि मिथुन लग्न कधी संपतोय 11:02 आणि चालू होत आहे कर्क लग्न आणि कर्क लग्न कधी संपतंय तर 1:14 आणि सिंह लग्न चालू होत आहे 1:14 आणि संपतंय 3:21. तर आता बाळाचा जन्म हा कितीचा आहे तर 2:40. त्यामुळे बाळाचं लग्न काय येणार सिंह लग्न, कारण 1:14 ते 3:21 ह्या दरम्यान त्याचा जन्म आहे, त्याच्यामुळे सिंह लग्न येणार. तर जी रास इकडे येते, जी रास सिंह म्हणजे ह्या मेष ते मीन मध्ये तुमच्या ह्या वेळेनुसार जी रास येते त्या राशीचा अंक तुमच्या पहिल्या स्थानामध्ये लिहिला जातो. आता सिंह राशीचा अंक काय 5, हे सुद्धा आपण शिकलेलो आहे काल. म्हणून इकडे लिहिली 5. आता इथे 5 लिहिलं तर आपण अशी कुंडली कशी फिरते ही अशी फिरते, उलटी फिरत नाही, अशी फिरते अँटी क्लॉक. 5, 6, 7. तर आता बघा 2 मेच्या इथे रवी आहे. रवी काय आहे तर 0-0 राशी 17 अंश 23 कला 19 विकला. आता 0-0 याचा अर्थ काय असतो तर 1 अंक मेष रास. त्यावेळी इथे 1 लिहिल्या जात नाही, कारण 12 ही राशी आहे, ही 12 झाल्यानं 12 ह्या राशीला 0-0 असं धरल्या जातं, त्याची पुढची येते 1. म्हणून मेष आणि रवीने काय केलंय तर मेष राशी म्हणजे मीन राशी भोगून 17 अंश 23 कला आणि 19 विकला ह्या त्यांनी काय केलंय भोगलाय. त्यांना काय म्हणतात भोगणं, म्हणजे भोगलाय त्यांनी. म्हणून रवी कुठे आला मेषेत. आता 9 जिथे 1 अंक जिकडे आहे तिथे रवी लिहिला गेला. आता दुसरं चंद्र. चंद्र काय आहे, चंद्राने काय केलंय तर 6 राशी भोगून 20 अंश 27 कला आणि 30 विकट. आता 6 राशी त्यांनी भोगलाय म्हणजे कुठे आला चंद्र तुळेमध्ये. म्हणजे 6 राशी म्हणजे 6वी राशी कन्या, म्हणजे कन्या रास भोगली आहे त्याने पूर्ण आणि तो पुढे गेलाय 20 अंश 27 कला, म्हणजे तो
चंद्र किती अंशावर आहे? हाँ कौन बोल रहे हैं? हाँ चंद्र चंद्राने 20 अंश हे भोगले. क्या आवाज नहीं आ रही भाई साहब? आवाज नाही येते? हम्म? हॅलो. मॅम तुमचा आवाज येत आहे. हाँ त्यांचा कोणाशी हाँ, तरी बोलत आहे. लोढ़ा नहीं नहीं नहीं, अरे भाई तर आपलं जरा माईक कोण बोलतंय त्यांनी बंद करा, दुसऱ्यांना डिस्टर्ब होतो. तर चंद्र कुठे आला? तुळेमध्ये. आता मंगळाचं काय? मंगळाने काय केलंय तर 11 राशी भोगून 22 अंश आणि 25 कला. आता 11 राशी भोगून म्हणजे मंगळ कुठे आला? 12व्या राशीत. आता 12वी राशी कुठे आहे? तर ही इथे अष्टम स्थान, म्हणून इकडे काय आला? मंगळ. आता बुधाचं सुद्धा बघा, 0-0 राशी म्हणजे काय तर 12 राशी भोगून 3 अंश 38 कला. म्हणजे बुध सुद्धा कुठे आला? रवी बरोबर मेषेत. गुरुने काय केलंय तर 2 राशी भोगल्याय आणि 24 अंश आणि 50 विकलांवर गुरु आहे. म्हणजे गुरु 2 राशी भोगून तिसरी कोणती आली? मिथुन. म्हणून इथे आला मिथुन राशीत गुरु. शुक्राने 1 राशी म्हणजे मेष राशी भोगून 15 अंश 16 कला त्यांनी भोगल्या. म्हणजे शुक्र कुठे आला? वृषभेत. मगाशी मी सांगितलं की शुक्र बुध रवी हे असे पुढे मागेच असतात. तर पत्रिकेमध्ये हे असं असेल तर पत्रिका बरोबर समजायची. म्हणजे कधी कधी बुध हा मागेही येतो आणि शुक्र रवी बरोबरही असतो, किंवा कधी बुध शुक्र बरोबर असतात आणि रवी एकटा मागे असतो. म्हणजे फक्त ह्या 2-3 घरांमध्येच हे 3 ग्रह फिरत असतात. म्हणजे शुक्र अगदी इकडे जाणार नाही किंवा शुक्र इकडे येणार नाही. शुक्र हा रवीच्या पुढे किंवा मागे असणार आणि बुध सुद्धा रवीच्या पुढे किंवा मागेच असणार. आता शनीने काय केलंय तर 11 राशी भोगून 15 अंश 2 कला भोगून. म्हणजे शनी कुठे आला? 11 राशी. 11वी रास कोणती? कुंभ. म्हणजे त्याची पुढची रास कोणती आली? मीन. म्हणजे कुंभ रास भोगून तो मीनेत आहे. म्हणून शनी सुद्धा काय आला? अष्टमात. आता राहूने काय केलंय तर मकर रास पूर्ण भोगली आहे आणि त्याने मकर रास पूर्ण भोगून 12 अंश 35 कला भोगल्यात. म्हणजे कुंभ राशीच्या त्यांनी 12 अंश भोगले. म्हणून राहू कुठे? कुंभेत आहे. आता राहूच्या अगदी समोर केतू येतो. राहू केतू हे अपोजिट असतात, एकमेकांच्या समोरासमोर. राहू इथे असेल तर केतू इथे असणार. इथे राहू असेल तर इकडे केतू येणार. म्हणजे समोरच्या अगदी 7व्या घरामध्ये एकमेकांच्या समोर असतात राहू केतू. हर्षलने सुद्धा मेष रास भोगले. किती अंशावर? तर 6 अंश मेषेचे पुढे गेलाय. म्हणजे हर्षल कुठे आला? वृषभेत. म्हणून हर्षल इथे. बरोबर. आता नेपच्यूनने किती राशी भोगल्या आहेत तर 11 राशी पूर्ण भोगून 9 अंशावर पुढे गेलाय. म्हणजे मीनेतले त्याने 9 अंश ऑलरेडी भोगले. म्हणून नेपच्यून सुद्धा कुठे आला? मीनेत. प्लुटोने काय केलंय? 9 राशी भोगून 10 अंश पुढे. म्हणजे 10व्या राशीतले 10 अंश भोगतो. म्हणून प्लुटो आला इथे मकरेत. कळालं हे? हे कळालं का? मला मॅडम ते जे वाचलं ना तुम्ही 9 अंक आणि 10, ते 9 वाला कळलं की ते राशी बदलतं. मग 10 हा पार्ट मध्ये काय एक्सप्लेनेशन आहे? 10 पाठ मी समजले नाही.
आता तुम्ही प्लुटो बघाल ना, 9 बाजूला 10 आणि 54 लिहिलंय पंचांग मध्ये. हा, म्हणजे 10 आणि 54 म्हणजे काय, 9वी रास पूर्ण भोगली आहे त्याने. 9 नंबर काय झाला, धनुरास. धनुरास सॉरी. प्लुटो, आता प्लुटोचं विचारताय ना, प्लुटोचं 9, 10, 54. 9 म्हणजे काय, तर 9 राशी भोगून तो 10व्या राशीत गेलाय. जसे हे बाकीचे ग्रह कसे पुढे गेले पुढच्या राशीत, तसा तो पुढच्या राशीत गेलाय. 9ची राशी भोगून 10व्या राशीत आलाय, म्हणून तो मकर मध्ये 6व्या स्थानात आला. पण आता इकडनं किती, जे लग्न ज्या राशीचं येतं ती पहिल्या स्थानात मांडून बाकीच्या राशी मांडायच्या, आणि मग त्यानुसार हे ग्रह सगळे मांडल्या जातात. ही ठोकळा कुंडली आहे. पण ज्यावेळी तुम्ही संपूर्ण ह्याची पत्रिका जेव्हा बनवायला जातात, तर त्यावेळी ह्यांची गणित असतात. या गणितानुसार ह्यांचे अंश कला मोजल्या जातात. आता ह्याचे किती आहे, 9 राशी 10 अंश 54 कला. पण ज्यावेळी गणितामध्ये आपण बसू, तर ह्याचे 10 अंशाचे किंवा कलेचे 1-2 कला वरती गेलेले असतील. आता प्लुटो सर्वसाधारण एका राशीमध्ये 7 ते 8 वर्ष, काही वेळा 6 वर्ष राहतात. म्हणजे त्याचं फक्त भ्रमण इतकं कमी असतं ना, की आपल्या डोळ्याला सुद्धा दिसत नाही की प्लुटो हललाय म्हणून. इतका स्लो गतीने आहे तो प्लुटो. तर जास्तीत जास्त त्याच्या कला म्हणजे 54 ज्या विकल आहेत त्या आपल्याला गणितीमध्ये 52 म्हणजे 56 ते 57 येते. तर ह्या सगळ्यांची गणिती हिशोबाने पाहायला गेलं तर प्रत्येकामध्ये अंशकलांमध्ये थोडा फरक पडतो. पण ही ठोकळा कुंडली ही का, तर ही तुम्हाला दाखवण्यासाठी असते, शिकवण्यासाठी, की बाबा ग्रह हे असे बसल्या जातात. तर तसं हे तो हा मकरेत गेलाय. आणि तुम्ही ऍस्ट्रोसेट तर आता प्रत्येकाकडे डाउनलोड असणारच, त्यामुळे तुम्ही 2:40 ची वेळ ऍस्ट्रोसेट मध्ये टाकली की तुम्हाला ही कुंडली येऊन जाणार. ऍस्ट्रो काय? ऍस्ट्रोसेट, अच्छा. हा, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये पण ऍस्ट्रोसेट शिकण्यासाठी म्हणून ठीक आहे नॉर्मली, पण असं त्याच्यामध्ये थोडं म्हणजे आपलं याचे ऍप्स आहेत, त्या ऍप्स आणि ऍस्ट्रोसेट मध्ये थोडा 1-2 विकलांचा वगैरे फरक पडतो. पण बाकी ठीक आहे, शिकण्यासाठी पण ऍस्ट्रोसेट चांगले. तर हे झालं तुमचं ठोकळा कुंडली. आता आपल्याला बघायचंय योग, तिथी, नक्षत्र. आता तिथी बघण्यासाठी काय करायचं, आता 34 पानावर ती आणि वा दिलाय. म्हणजे काय, तिथी आणि वा. तर आता 1 अंक लिहिलाय. 1 म्हणजे काय, तर प्रतिपदा. तर आजची तिथी काय, प्रतिपदा. आणि ती किती वाजूस्तर आहे बघा, रात्री 24:50 काय ती प्रतिपदा आहे. म्हणून आजची तिथी काय, प्रतिपदा. नक्षत्र कोणतं आहे, विशाखा. त्याच्या बाजूचा फॉलो नक्षत्र आलं विशाखा. योग, व्यतिपा म्हणजे काय, व्यतिपात. योग हा चांगला नाही. 27 नक्षत्रामधले काही योग असे की ते माणसाला खूप त्रास देतात. तसा हा व्यतिपात योग आहे. हा माणसाला सत्रांना खाली पाडतो आणि शून्यातनं उभं व्हायला पुन्हा सुरुवात करायला लागतो. तसा हा योग व्यतिपात. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये सक्सेस हा सतत शून्यातनं पुढे येत जा, म्हणजे असा प्रकारचा तो व्यतिपात आहे.
आता करण दिवसातनं 2 असतात, दिवाकरण आणि रात्रीकरण. तर काही वेळा करण दुपारी 3ला बदली होतात आणि रात्रीकरण लागतात. पण आता हे करण सकाळचं 11:50 दिवाकरण संपलंय आणि कौलव करण लागतंय. कौलव आहे ते संपतंय रात्री 24:50. त्यामुळे करण कोणतं आलं? कौलव. वार. आज वार काय? शनिवार. झालं. आता आपल्याला विशाखाचं चरण बघायचं. तर आता विशाखा जो आहे, तर बघा पहिलं विशाखाचं जे 11:13 आहे त्याचं पहिलं चरण त्यांनी संपवलंय आणि 11:13 दुसरं चरण लागतं. तर दुसरं चरण किती वाजूस्तर आहे? 17:51 म्हणजे संध्याकाळचे 5:51 दुसरं चरण आहे. आणि आपल्या बाळाचा जन्म दुपारी 2:40 झाला. त्याच्यामुळे विशाखा चरणचं दुसरं चरण हे बाळाचं असतं. आता दुसरं चरण आहे तर आपण 8 नंबरवर जायचं. अ व कडा जो चक्र आहे तिथे. तर तिकडे तुम्हाला विशाखा नक्षत्राच्या इथे बघा, दुसऱ्या चरणाच्या इथे तुम्हाला तू हे अक्षर दिसतं. तू. तर तुम्ही तू वर नाव ठेवू शकता किंवा ती, तू, ते. आता ती म्हणजे विशाखा नक्षत्र आहे म्हणून तुम्ही तीच घ्या. तावर गेलात तर ते नक्षत्र स्वाती होतं. तर स्वाती नक्षत्रावर जाऊ नये म्हणून शक्यतो विशाखा नक्षत्राची जी अक्षर आहेत ती, तू, ते घ्यायचं. तो सुद्धा घेऊ नका. का? तर तो हा जो अक्षर आहे ते वृश्चिकेमध्ये जातं. त्याच्यामुळे नाम अक्षरामध्ये 3च अक्षर तुम्ही घेऊ शकता. ती, ते. आता तुम्ही म्हणाल तर ह्या बाळाला महादशा कोणाची चालू असणार? विशाखा नक्षत्र आहे म्हणून ह्या बाळाची महादशा ही गुरुची असणार. कारण विशाखा नक्षत्र हे गुरुच आहे. म्हणून ह्या बाळाची आता ते किती वर्ष भोगले, काय भोगले तर तो गणिती भाग आहे. तर तो आपण आता एवढं नाही होणार आणि मला नाही वाटत की एवढं समजेल, कारण बेस आपला अजून नाहीच आहे काय ना. म्हणून फक्त सांगून लिहू शकता तुम्ही की महादशा ही कोणाची असणार चालू? महादशा घेऊन बाळ जन्माला आलं असणार. झालं? समजलं का आता? समजलं का? कोणी काही म्हणतच नाहीये. मॅम मी कॉपी करत होते पण ते हे काय म्हणतात लास्ट पॉइंट गुरु कसा आला? विशाखा नक्षत्र आहे ते गुरुचं आहे. ते आता उद्याला थोडं मी वर सांगेन. महादशा. हा महादशा गुरुची आहे ना. कारण हे जे नक्षत्र आहेत, आपले जे नक्षत्र 27 नक्षत्र आहेत, तर ते 27 नक्षत्रांच्या सुद्धा देवता आहेत. तर तेच तर मी सांगते की ह्या सगळ्यांच्या देवता आहेत आणि ह्या सगळ्यांच्या देवता आपल्यावर इफेक्ट करतात. आपण मी त्यांच्यापासूनच आपलं शरीर स्वभाव हा इकडनं बनलेला असतो. हे तर आपले कर्मभोग असतात. हे मागच्या दत्ता जन्माचे आपण कर्मभोग घेऊन ही कुंडली आपली बनलेली असते आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये सुखदुःखही असतात. आणि ही फक्त आपण ह्याच्यातनं सावध होऊ शकतो की बाबा आपला येणारा काळ हा कसा असेल आणि त्यावेळी आपण काय आपले प्रिकॉशन्स घेऊ शकतो हे आपल्याला कळतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ताराचक्र कुंडली असते. तर त्या ताराचक्र कुंडलीमध्ये 3 नक्षत्र असे असतात. ते म्हणजे विपर, प्रत्येरे आणि वदक ह्या ताऱ्यामध्ये जी नक्षत्र असतात त्यावेळी ते नक्षत्र गोचरीने आपल्या कुंडलीला इफेक्ट करतात. त्यावेळी आपल्याला त्या स्थानांना दर्शवलेले त्रास निर्माण होतात. आता कोणाचं समजा 7व्या स्थानात तुम्हाला
तो नक्षत्राचा तारा जात असेल आणि एखाद्याचा व्यवसाय असेल भागीदारीमध्ये किंवा स्वतंत्र व्यवसाय आणि तो तारा समजा प्रत्यरी नक्षत्र प्रत्येरीमधून जात असेल तर त्या व्यक्तीला व्यवसायामध्ये अखंड म्हणजे व्यवसायामध्ये त्या ह्याच्यामध्ये दशेमध्ये त्याला अतोनात त्रास होणार. व्यवसायामध्ये म्हणतात ना अचानक बुडीत जाण्याचा वेळ किंवा लॉसेस, कर्ज वाढ असा हा प्रकार तुमचा इकडे झाला. म्हणजे हे तिकडचे जे आहे त्याचे इफेक्ट आपल्याला इथे असतात. म्हणून हे सुद्धा आपण शिकणं खूप महत्वाचं आहे. फक्त ही एवढीच कुंडली वाचून नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत. आणि माझा आता हा जो क्लास आपला 6 दिवसाची कार्यशाळा संपल्यानंतर माझी 6 ते 7 महिन्याची कार्यशाळा चालू होते. त्याच्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण डिटेल्स असणार आहे. म्हणजे 27 नक्षत्राच्या देवता तिथी ज्या 27 तिथी आहेत आपल्या तर त्या तिथींच्या देवता योग करण हे पण कुंडलीमध्ये कशा प्रकारे काम करतात आणि कशा प्रकारे त्याचे इफेक्ट आपल्याला त्या वेळी मिळतात. आणि शिवाय आपल्या जन्माची वेळ म्हणजे वार आपला चांगला नसेल किंवा नक्षत्र आपलं चांगलं नसेल चांगला नसेल तर आपल्याला काय काय अडचणी जीवनात येतात तेही कारण ह्यांची सुद्धा तत्व आहेत. हे सुद्धा 5 तत्वांनी आणि देवतांनी बनलेले आहेत आणि त्यांचेच देवता हे इथे सगळे आहेत. तर ह्यांना धरून ही आपल्याला कुंडली वाचायची असते. तर हे सगळं माझं आत्ताच्या 7 महिन्याचा जो माझा कार्यशाळा चालू होते त्या कार्यशाळेमध्ये हे संपूर्ण शिकवल्या जाणार. त्या कार्यशाळेची फी माझी 3,531 रुपये आहे. पण पूर्ण 7 महिने आहे. म्हणजे तुम्ही पाहायला गेलात तर महिन्याला सरासरी फक्त 500 रुपये. माझं ते तुम्हाला सांगू म्हणजे तर ही झाली आपली ठोकळा कुंडली. आता ह्याच्यानुसार आपण फक्त एक सर्वसाधारण एक त्याचं माहिती घ्यायला गेली तर बघा ह्याचा लग्नेश कुठे बसलाय भाग्यात आणि तो कुठे झालाय उच्चीचा झालाय. म्हणजे एक सर्वसाधारण तुम्हाला सांग तर ज्यावेळी लग्नेश हा उच्चीचा होतो तर ह्याचं भाग्य कसं आहे खूप छान आहे. हा भाग म्हणतात ना स्वतःच्या कर्माने तो त्याचं भाग्य घेऊन आलेला आहे. आता तो कोणाबरोबर बसलाय तर धनेशा बरोबर बसलाय तो भाग्यात. म्हणून तो भाग्याने त्याच्याकडे पैसा अडका हे सगळं छान असणार. म्हणजे एक सक्सेस म्हणतात हे सगळं असणार. त्याचे वडील पाहायला गेले तर त्याच्या वडिलांमध्ये सुद्धा एक म्हणजे त्याच्या वडिलांचं सुद्धा एक नाव असणार आहे समाजामध्ये. एक वेल सेटल असे त्याचे वडील असणार आहे. हुशार व्यवहारी ज्ञान असं हे त्याच्या ह्याच्या पत्नीकडून त्याच्या वडिलांचं आपण बघू शकतो. आता चंद्र हा त्याचा कुठे तर तुळे त्यामुळे तुळेचा चंद्र आहे आणि चंद्र हा कुठे बघतोय तर भाग्याला बघतोय. समसप्तक आहे रवी चंद्र त्यामुळे भाग्याला बघतोय आणि लग्नेश हा चंद्राला बघतोय. त्यामुळे हा मनाने सुद्धा खूप चांगला असं असणार. म्हणजे कोणाबद्दल असं वाईट द्वेष असं नाही. पण ह्या मुलाला राहण्यासाठी अगदी टापटीपणा हवा असणार. हा ब्रँडेड कपडे ह्याला सेंट म्हणजे सगळं कसं ह्याला परफेक्ट हवं असतं. बिना इस्त्रीचे हा कपडे कधी घालणार नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला एक रॉयल लाईफ कशी असते तशा पद्धतीत जगणं हे त्याला आवडतं. राहिला प्रश्न त्याचा कर्माचा दशम स्थान तर दशम स्थानामध्ये सुद्धा बघा
शुक्र हा स्वतःच्या राशीत उच्चित आहे. हर्षल बरोबर पुन्हा 1 2 3 4 हर्षलशी तो पुन्हा केंद्रयोग करतो. त्याच्यामुळे ह्या मुलामध्ये एक कला असणार. त्याची कला म्हणजे त्याचा आवाज हा एकतर ह्याचं म्हणजे हा गायन क्षेत्रामध्ये हा स्वतःचं करिअर खूप छान बनवू शकतो. हे झालं. गुरु हा लाभात आहे. गुरुची 5वी दृष्टी चंद्रावर आहे. पण एवढंच की हा गजकेसरी योग होत नाही. आता बरेच जण म्हणतात की गुरुचंद्र म्हणजे चंद्राची गुरुची दृष्टी चंद्रावर असेल, पण नाही का होऊ शकत नाही, कारण दोघंही शत्रू राशीत आहे, मित्र राशीत नाही. हा फक्त गुरु हा तृतीयाला बघतो. फक्त ह्याचं 7वं आणि 8व्या स्थानामधून त्याला दुःख आहे. 7वं स्थान आहे इथे राहू. त्यामुळे राहू काय हा छल करणार आहे. भागीदारीमध्ये ह्याने तर काही स्वतःच चालू केलं तर इथे तो असणार. मॅडम ब्रेक हे झालेला माहितीये ना तुम्हाला? आता हो आवाज हो गेलेला तुमचं. हा. हो नाही नेट गेली होती म्हणून मी पुढचं सांगितलं नाही. नेट गेलेली बघितलं ना म्हणून मी थांबली लगेच. तर आपण आता इथपर्यंत भाग्यापासून लग्नेशापर्यंत सगळं बघितलं. बरोबर. इथे आलो सप्तम. आता सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये बघा संपूर्ण म्हणजे 6 7 8 ही तिन्ही स्थानं त्याची पापग्रहाने भरली. म्हणजे राहू हा पापग्रह आहे. मंगळ शनी नेपच्यून हे सुद्धा पापग्रह. आता मंगळ हा अष्टम आहे. शनी हा अष्टमात आहे. शनी हा अष्टमाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे ह्याला नेहमी पायाची दुखणी चालू असणार. त्याला पायाचे आजार होऊ शकतात. म्हणजे आपण ते म्हणतात ना पायाच्या अशा शिरा अशा फुटतात ना, हा तर तो आजार त्याला होऊ शकतो. त्याचे अपघाताचे योग बनवू शकतात. आणि पुन्हा शनी हा तृतीयाला बघतोय. पुन्हा म्हणजे शनीच्या 3 दृष्ट्या आपण दृष्ट्या शिकणार होतो, तर आज थोडक्यात सांगून घेते. आता सांगते ते. तर शनीला 3 दृष्ट्या असतात. 3 दृष्ट्या कोणत्या शनीच्या? तर 3 7 10 अशा. म्हणजे 3ऱ्या घरावर 7व्या घरावर आणि 10व्या घरावर शनी बघतो. आता 3रं घर म्हणजे कोणतं आलं? शनीपासून 1 2 3 म्हणजे शनी इथे दशमाला बघतो. 7वं घर म्हणजे 4 5 6 7 म्हणजे शनी कुठे बघतो? शनी धनस्थानाला बघतो. त्याच्यानंतर 10वं स्थान 7 8 9 10 म्हणजे शनी पुन्हा कुठे बघतो? पंचमाला बघतो. म्हणजे शनी कोणती कोणती स्थानं घेतोय? 10वं स्थान, तृतीय स्थान आणि पंचम स्थान. म्हणजे इथे काय झालं? शनीने इथे काय दिला त्याला? सक्सेस मिळण्यासाठी त्याला खूप झगडावं लागणार. तिकडे शनी. 2रं स्थान शनी तृतीयाला बघतो. पैसा सहजासहजी त्याला मिळणार नाही. पंचम स्थान प्रेम प्रकरण
मंगळाला 3 दृष्ट्या असतात. कोणत्या? तर 4, 7, 8. आता 4थी दृष्टी कुठे येणार? लाभावर. 7वी येणार धनावर. 8वी येणार तिसऱ्या स्थानावर. इकडनं आपण काय बघतो? आपलं लहान भावंड म्हणून मंगळाची इथे दृष्टी आली. पण मंगळाची इथे दृष्टी आली तरी गुरुची इथे 5वी दृष्टी आहे. त्याच्यामुळे हे स्थान डॅमेज होणार नाही त्याचं मेन स्थान कुठे डॅमेज झालं? धनस्थान. त्यामुळे ह्याला पैसा किती आला तरी ह्याच्याकडे टिकणं कठीण आहे आणि पैसा मिळवण्यासाठी याला संघर्ष करावा लागतो. तर असे हे ते आता गुरुची ही 5वी झाली की 7वी झाली, 8वी 9वी. ते गुरुचे म्हणजे इथे सुद्धा पंचमाला सुद्धा गुरु बघतोय. म्हणजे एकतर संततीमध्ये तरी त्याला प्रॉब्लेम येणार नाही किंवा शिक्षणात तरी प्रॉब्लेम येणार नाही. कारण कोणताही ग्रह आहे ना सगळ्या गोष्टी पूर्ण देत नाही. एक कोणती तरी न्यूनता ठेवतो. म्हणजे इथे समजा ह्यांनी शिक्षण चांगलं केलं तर संततीमध्ये प्रॉब्लेम येईल. शिक्षण व्यवस्थित न करता तर संतती चांगली. म्हणजे काही म्हणजे जिकडे गुरु बघतो त्याच्यामध्ये एक गोष्ट गुरु देतो. आणि इथे सप्तम स्थान. पण इथे राहू हा नेहमी जोडीदार आहे ना आपल्यापेक्षा एजड देतो. म्हणजे आवाज जाडा आणि दिसायला सुद्धा म्हणजे समजा जास्त वयाने नसला तरी असं त्याचं बॉडी दिसायला का की बाबा तो वयस्कर आहे की काय. मग ती स्त्री असो पुरुष असो. तर त्या पद्धतीने जोडीचा पार्टनर कसा असतो किंवा तो हॉनेस्ट नसणार आपल्या बाबतीत कारण राहू तिकडे. त्यामुळे ज्यावेळी सप्तमात जेव्हा राहू असतो तर त्यावेळी जोडीदाराच्या बाबतीत जरा चौकशी वगैरे व्यवस्थित करूनच हे करावे कारण फसवेगिरी होऊ शकते तेव्हा इथे पापग्रह असतात तेव्हा. हे म्हणजे आपला कार्यशाळेचा हा भाग नव्हता. तरी मी एक तुम्हाला सर्वसाधारण प्रिडिक्शन दिलं का तर कशा पद्धतीत पत्रिका वाचावी. कारण हा आपला कार्यशाळेचा भाग नाहीये. हे एक्स्ट्रा मी आपलं गेले आता एवढं हे केलंय तर चला थोडस अजून सांगावं. मी ग्रुपवर आहे ना माझे इन्स्टाचं लिंक पाठवली आहे. त्या इन्स्टावर मला फॉलो करा. मी Like- केलंय फॉलो मॅडम, केलं फॉलो, लाईक पण केलं. हो आता हळूहळू थोडस अपडेट करणार आहे. थोडं थोडं बघायचं. आता उद्याला आपण एक हे तिथीचं बघूया. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यांच्या देव योग कोणते कोणते ते जरा एक सांगेल. त्यांचे देवता एक सांगेल. ते कार्यरत कसे करतात ह्या पत्रिकेमध्ये तो आपला पुढचा भाग आहे. म्हणजे तो पुढच्या कार्यशाळेमध्ये जे 7 महिन्याची कार्यशाळा देतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतील. पण उद्या फक्त मी यांची नावं देऊन तुम्हाला शिकवेन. आणि उद्याला आपण हे बघूया पुरुषार्थ बघूया. त्याच्यात 4 पुरुषार्थ असतात पत्रिकेमध्ये. तर ते पुरुषार्थ सुद्धा कसे कार्यरत असतात ते आपण बघूया. मंगळ दोष बघूया आणि काळ सर्पयोग. तर ते आपण आता हे 3 दिवस आहेत आपले रविवार सोमवार मंगळ 3 दिवसामध्ये एक एक दिवस आपण ते कव्हर होतील.